नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर सकाळची एक्सरसाइज वगैरे करून मी लगेच स्वयंपाकाला लागले होते, कारण स्वयंपाकामध्ये मला थालपीठ बनवायचं होतं। तर मी आधीच प्रिपरेशन करून ठेवली होती। जे काही पिठं वगैरे मला घालायचे तर ते मी रात्रीच एका पॉटमध्ये घालून ठेवले, त्यात सगळे मसाले वगैरे घालून ठेवले आणि सकाळी फक्त कांदा आणि कोथिंबीर चिरून घातली त्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलं, कारण माझ्या मिस्टरांना आज ऑफिसला जायचं होतं। सो त्यांना ब्रेकफास्ट बनवायचा होता, डब्बाही द्यायचा होता। तर डब्यामध्ये मी एग बॉईल करायला लावले आणि मी जो मसाला बनवून ठेवते खोबऱ्याचा आणि कांद्याचा वाटून, तर तो मसाला घालूनच मी अंड्याचं कालवण बनवणार होते। सो आज रविवार होता आणि त्यांना जास्त वर्कलोड होता माझ्या मिस्टरांना, सो त्यांना ऑफिसला जायचं होतं। घरनं काही काम होणार नाही, कारण राघव लहान आहे तर सारखा मध्ये मध्ये येत राहतो। तर राघवसाठी आणि गाऊसाठी मी बिना मिरचीचं थालीपीठ बनवणार होते आणि साईडला मिरच्या कट करून ठेवल्या होत्या, ज्या मी त्या दोघांचं थालीपीठ झालं की ॲड करणार होते। असा सिंपल नाश्ता होता, त्यासोबत होतं भरपूर सारा दही। आणि या थालीपीठामध्ये मी मक्याचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ एवढी 4च पीठं ॲड केली होती। त्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड केलं नाही, परंतु मी हे गरम पाण्यामध्ये मिक्स केलं, त्यामुळे छान वळले माझे थालीपीठ। अदरवाईज तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता, परंतु गव्हाचं पिठापेक्षा बाकीची पिठं जास्त हेल्दी असतात। सो त्यामुळे मग मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये ओतलं आणि त्यामुळे छान मिळून आलं ते। यानंतर डब्यासाठी लगेच 2-3 चपात्या करून घेतल्या, एक गाऊसाठी आणि 2 माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी। तर खूप पटपट झाला सकाळचा स्वयंपाक, एकदा आवरला की दिवसभर बाकीची कामं आवरायला आपण मोकळे होतो। काय खातोले बाबा शोनूल्या? आ असं खायचं तुला? लावून देऊ हाताला। नमस्कार मंडळी। तर काल मी कॅलिकटला गेले होते आणि कॅलिकटवरून मी काही वस्तू आणल्या, तर तुमच्यासोबत मी शेअर करते, पटकन शेअर करते, कारण आता 1:15 वाजले। राघव सकाळी उठलाय, 8 वाजता वगैरे उठला असेल, तर मला त्याला झोपवायचंय आता। तो रडत वगैरे नाहीये, त्यामुळे मग मी म्हटलं की पटकन तुमच्यासोबत शेअर कर, कारण मग दिवस त्यातच जातो सगळा, त्याला झोपवायला, त्याचं खाणं पिणं। गाऊही घरी आहे आणि आज माझे मिस्टर ऑफिसला गेले। ऍक्च्युली त्यांचं काम म्हणजे त्यांना जरा जास्त लोड होत असतो, ते म्हटले मी आज संडेलाही जातो ऑफिसला, तर मग मी त्यांना डबा वगैरे बनवून दिला। डब्यामध्ये मी त्यांना अंड्याची भाजी दिली, म्हणजे 1 करी आणि 2 चपात्या बनवून दिल्या। आणि नाश्त्याला मी आज थालीपीठ बनवलं होतं, थालीपीठ बनवलं आणि माझे मिस्टर ऑफिसला गेल्यावरती मुलांना आंघोळ वगैरे घालण्यात आणि घर आवरण्यातच वेळ गेला। तर आता जवळजवळ 12:30-1 वाजलेत आणि मी काय काय वस्तू आणल्या होत्या तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते। सो मी इथे मखाना आणला होता आणि आज सिरियसली मला आज खूप उशीर झाला आवरायला, तर त्यामुळे मग मी म्हटलं की आधी तुमच्यासोबत वस्तू शेअर करेल आणि मग आवरत बसत अजून, कारण आवरलंय सगळं, वॉशरूम्स वगैरे सगळं क्लीन केलं आज, त्यामुळे खूप उशीर होत गेला। मखाना आहे, मला खूप जण विचारतात की मखाना कुठून आणते, मखाना खूप छान क्वालिटीचा असतो। तर मी कॅलिकत म्हणून एक सुपर मार्केट आहे, किराणा मालाचं शॉप सारखं आहे कॅलिकत, तर तिथे मला ऍक्च्युली सगळंच जे वस्तू आहेत म्हणजे किराणा वगैरे तर तो छान भेटतो। सो मी तिथूनच हा एवढा सगळा किराणा मी तिथून आणला। तर हा मखाना आहे आणि मखाना फक्त आहे 72.5 दिरामला 1 किलो,
तर मी हा अर्धा किलो मखाना आणलाय आणि खरंच खूप छान क्वालिटी असते, कारण इथे जवळपासही भेटतो आम्हाला, स्वस्तही भेटतो, असं नाही की नाही महागच असतो, परंतु क्वालिटी तिथली खूप छान आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा तिथलंच आणते. मी 1-1 किलो आणते, परंतु आता आम्हाला 2 महिन्यांनी इंडियाला जायचंय आणि आधीचाही थोडासा मखाना शिल्लक आहे, त्यामुळे मी अर्धाच किलो आणला. त्यानंतर मी इथे शेंगदाणे आणलेत आणि शेंगदाणेही खूप छान असतात. फक्त 7 दिरहमला 1 किलो शेंगदाणे आहेत आणि म्हणजे डेली यूज साठी वगैरे छान आहेत, भाजीला वगैरे घातल्यासाठी. तुम्हाला लाडू वगैरे करायचे असतील तर छान क्वालिटीचे आहेत, एकदम म्हणजे खराब नाहीयेत. आणि राघव सगळ्या वस्तू तिकडे ठेवून ठेवते टेबलवरती. ओके, जाऊ दे, ही जाऊ दे, जा. वॉटरमेलन सीड्स आहेत हे. तर मी लाडू बनवणार आहे गाऊला. माझे लाडू संपलेत आता आणि ऍक्च्युली गाऊच एकटी नाही खात, तर मीही लाडू खाते. एक अर्धा किंवा 1 लाडू स्नॅक, भूक लागली, गोड खाण्याची इच्छा झाली की मी पण लाडू खाते. तर मी हे जो वॉटरमेलन सीड्स आहेत तर हे आणलेले आहेत 100 ग्रॅम. फक्त 3 ग्रॅमचे आहेत हे आणि अजूनही बरंच काय काय आहे. तर मी इथे जिरा कसारा राईस आणलाय तिथला, तर तो 2.5 दिरहमचा आहे. 8 दिरहमला 1 किलो. तर मला राघवसाठी ट्राय करायचं, राघवला आवडतो का पाहण्यासाठी. आणि जिरा कसारा म्हणून आहे राईस तो. इथे मी किनोआ आणलाय, कारण सध्या मी एवढं वजन कमी करण्यासाठी उपाशी नाही राहते. पहिली गोष्ट, मी काही ना काही खाते, पण मी होल प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करते नॉर्मली. तर एग्स खाते, फिश खाते, त्यासोबतच बेसन पीठ वगैरे असेल, बेसन पिठाचं म्हणजे जे काही बनवत असेल तर ते खाते, चणे खाते, कडधान्य वगैरे सगळे माझ्या डाएटमध्ये आता मी इन्क्लूड केलेत. आणि चपाती आणि भाकरी मी नॉर्मली बऱ्यापैकी कट आउट केली आहे. थोडेसे खाते, खाल्ले जरी जास्त प्रमाणात नाही. राईस थोडा घेतला तर तो आठवड्यातनं एकदा वगैरे खाल्ला जातो. कधी कधी आठवड्यातनं 2 वेळा मला इच्छा झाली तर मग मी थोडासा राईस घेते, त्यासोबत भरपूर सारा कडधान्याची भाजी वगैरे घेते. तर मी त्यासाठी किनोआ देखील आणलाय, किनोआ ट्राय करायचंय मला. आणि लाडू बनवण्यासाठीच मी इथे 250 ग्रॅम हे आणलेत फक्त आल्मंड्स, कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत घरामध्ये, परंतु मला वजन केलेले हवे होते. सो मी म्हटलं की 250 ग्रॅम आणते. घरातले थोडेच आहेत तर ते भिजून संपून जातात मुलांना. आणि इथे 250 ग्रॅम काजू आणले. आणि मैत्रिणींची आता प्रॅक्टिस चालू आहे माझ्या, तर त्यातल्या माझ्या काही मैत्रिणी म्हटल्या की तुझ्या हातची मिसळ खायची आम्हाला. सो मग त्यांना माझ्या हातची मिसळ आवडते, तर मग मी फरसाण देखील घेऊन आली. अर्धा किलो फरसाण आहे मी. तर मी आता उद्या किंवा परवा दोन्हीपैकी एक दिवस डिसाईड करेन आणि त्या दिवशी बनवेल, कारण आम्ही रोज प्रॅक्टिस करतो माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर ती रोज जेवायला वगैरे बनवते सर्वांसाठी. तर मग मी तिला सांगेल की तू एक दिवस नको बनवू, एक दिवस मी बनवेल. तर त्यासाठी मी हे फरसाण आणलंय. आणि इथे आणलेले आहेत हे वॉलनट्स आहेत. तर हे 100 ग्रॅम वॉलनट्स आहेत. तर हेही 100 ग्रॅम आहेत, कारण वॉलनट्स तुम्हाला जास्त आवडत नाहीत, परंतु ते हेल्दी असतात खूप वॉलनट्स. त्यामुळे मग म्हटलं की लाडूमध्ये 100 ग्रॅम ऍड करून दिले की कळणारे नाही खाल्लेले. आणि इथे आहेत सनफ्लॉवर सीड्स आहेत, सूर्यफुलाच्या बिया. तर ह्या देखील 100 ग्रॅम आणल्यात मी. सगळ्यांबरोबर मी ह्या आणि टाकणार आहे. तर यावेळेला मी सीड्स आहेत तर ते 250 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असे टाकणार आहेत. आणि सोबतच इथे पिस्ता देखील आणलाय. तर पिस्ता 250 ग्रॅम आणलाय मात्र मी, कारण मी पिस्ता पूर्ण 250 ग्रॅम टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. तर पिस्ता भरपूर महाग असतो, 75 दिरहमला 1 किलो पिस्ता आहे. तर हा पावशर पिस्ता आहे. आणि इथे आहे फ्लॅक्स सीड्स. तर अजून एक पॅकेट आहे फ्लॅक्स सीड्सचं. तर राघवने इकडे वस्तू नेले होत्या तिकडे. तर हे फ्लॅक्स सीड्स आहेत. तर हे 13 दिरहमला 1 किलो आहेत. तर मी अर्धा किलो आणले. तर हे 2 पॅकेट आहेत. एक पॅकेट मी लाडूसाठी वापरणार आहे, एक पॅकेट मी चटणीसाठी वापरणार आहे, कारण माझ्या मिस्टरांना चटणी आवडते, मलाही आवडते, प्रचंड आवडते चटणी. मी तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण मी पहिल्यांदा बनवली होती. तर म्हटलं की चांगली होईल नाही होईल, आणि असं डायरेक्टली मी कोणतीही वस्तू जी एखादी रेसिपी बनवली तर मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर नाही करत, कारण त्यामध्ये काही चुकलं तर मलाही समजलं पाहिजे काय माझ्याकडनं मिस्टेक होते. त्यामुळे, कारण मीही प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नाहीये, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. तर एक पॅकेट मी लाडूला टाकणार आहे आणि एक पॅकेटची चटणी बनवेल. तर इथे अजून आहेत पंपकिन सीड आहेत. काय रे बाबू, काय खायचंय तुला, हे देऊ? तर हे पंपकिन सीड आहेत आणि हे आहेत 100 ग्रॅम पंपकिन सीड. तर आता हे एवढ्या ज्या वस्तू आहेत, फक्त एवढ्या वस्तू 121 दिरहमच्या झाल्या. जवळजवळ 3000चं सामान आहे एवढंसं. परंतु हे सगळ्यात हेल्दी सामान आहे, असं नाही की अनहेल्दी आहे, सगळं हेल्दी आहे. तर आता मी हे ठेवून देते आणि लाडू मी आता 4-5 वाजता बनवायला घेईल. राघव झोपला की मलाही थोडीशी रेस्ट करायची, कारण मी सगळं आवरलंय तर खूप थकल्यासारखं झालंय आता मला. चला मी आवरून घेते. हे तुला देऊ खायला हे?
मंडळी, तर मी आत्ताच ड्रायफ्रुट्स भाजून ठेवलेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मग असे मी किती ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेत, तर मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. तर इथे पंपकिन सीड 100 ग्रॅम घेतलेत, म्हणजे भोपळ्याच्या बिया. त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया 100 ग्रॅम आणि या डाळ्या आहेत तर त्याही अराउंड 100 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम आहेत. आणि इथे आपल्या कलिंगडाच्या बिया आहेत तर त्या 100 ग्रॅम घेतल्यात. आणि इथे काजू घेतलेले आहेत पावशर. त्याच्यानंतर हे जे आहेत अक्रोड, तर अक्रोड देखील हे 100 ग्रॅम आहेत, कारण जास्त कोणी खात नाही, टेस्ट लागत नाही त्यामुळे. आणि बदाम आहेत तर हे पावशर बदाम घेतलेले आहेत मी. आणि याच्यामध्ये पिस्ता देखील आहे तर तो पिस्ताही पावशर आहे. तर इथे आहे हे पावशर मखाने आहेत तर हेही रोस्ट करून घेतलेत. आणि हे जवळजवळ 1 किलोला थोडेसे कमी असतील, कारण आम्ही खाऊन खाऊन थोडेसे कमी झालेत. सो 1 किलोला थोडीशी कमी खजूर आहे. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार. तर पहिल्यांदा मी हे ड्रायफ्रुट्स बारीक करणार, त्यानंतर मखाना वेगळा बारीक करणार आणि मग त्यानंतर हे जे खजूर आहेत तर यातल्या बिया काढून ठेवल्यात मी बाजूला आणि वॉश करून घेतलीये. आणि आता ही देखील मिक्सरला बारीक करेल मी आणि मग त्यानंतर हे सगळं मिक्स करेल. त्याच्यामध्ये मला जेवढं गोड पाहिजे तेवढं मी गूळ टाकेल आणि तूपही भरपूर टाकते मी, कारण गाऊही खाते, मीही खाते. तूप खूप हेल्दी असतं. तर आपले गुडघे वगैरे ज्यांचे दुखतात त्यांच्यासाठी तूप खूप हेल्दी आहे, परंतु ते गावरान तूप हवं किंवा गाईचं साजूक तूप हवं. एकतर घरी बनवते किंवा बाहेरून आणलं तरी चांगल्या क्वालिटीचं आणते. सो अशा प्रकारे इथे मी आता हे थंड व्हायला ठेवते. गाऊला जेवायला देते, राघवला झोपवते. तर मशीनही लावलीये मी, तर राघव मशीनच पाहत बसतो. म्हणजे माझंही इकडे काम चालू असतं, राघवचं मशीन पाहण्याचं काम चालू असतं, नाहीतर तो मध्ये मध्ये येत राहतो. परंतु आता खूप सकाळी उठला, 8 वाजता उठला, अजून झोपला नाही. तर आता जवळजवळ 2 वाजलेत, तर मी त्याला झोपवते आता. आणि यानंतर राघव झोपल्यानंतर मी जरा वेळ रेस्ट केली आणि त्यानंतर लगेचच मी हे बारीक करून घेतलं सर्व जेही ड्रायफ्रुट्स वगैरे भाजले होते ते. आणि मला राघवला उठवायचं होतं, त्यामुळे मी मिक्सरचा आवाज म्हणजे डोअर ओपनच ठेवले होते. त्यात राघवही उठला, कारण असं होतं की संध्याकाळ झाले की जास्त वेळ झोपला की रात्री लवकर झोपत नाही. त्यानंतर इथे मी अर्ध करून करणार होते लाडूचं जो पाक, म्हणजे गुळाचा पाक आहे तर तो अर्ध्या लाडूसाठी वेगळा, अर्ध्या लाडूसाठी वेगळा, कारण जास्त झालं होतं माझ्याकडे लाडूचं जे मटेरियल आहे ते. तर अशा प्रकारे इथे गूळ मेल्ट झाला आणि त्यामध्ये मी हे सगळं घालून दिलं. थोडंसं पाणी टाकायचं गुळामध्ये, सो जेणेकरून छान मेल्ट होतो. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तूप ॲड करा. तुमच्या मुलांना तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर सारं तूप द्यावं खायला, तर तुम्ही या अशा प्रकारच्या लाडूमधून देऊ शकता, जे की मीही भरपूर सारं तूप घालते. स्वतःसाठीही चांगलं असतं. आपले जे गुडघे वगैरे हाडं दुखतात तर त्यासाठी खूप पौष्टिक आहे हे तूप. तर त्यानंतर मी सगळे म्हणजे अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच पटपट लाडू बांधून घेतले आणि खूप पटकन झाले लाडू. ॲक्च्युली मी 15 ते 20 मिनटामध्ये सगळे लाडू बांधून घेतले. आणि संडेचा दिवस होता, बाहेर कुठे गेलो नाही आम्ही. शनिवारी बाहेर गेलो होतो, परंतु सुट्टीचा दिवस, वीकेंड ऑफिसला गेलो होते माझे मिस्टर, त्यामध्ये. तर संध्याकाळी आम्ही प्लॅन केला की बाहेर जायचं थोडंसं स्नॅक खाण्यासाठी. तर आम्ही गेलो होतो रोलाला, रघुवंशीमध्ये, जे की मला तिथलं स्नॅक वगैरे चाट वगैरे खूप आवडतं. तर आम्हाला तिथे पार्किंग भेटत नव्हती, सो आम्ही तिथे एक नेस्टो हायपर मार्केट आहे तिथे पार्क केलं, कारण हायपर मार्केटमध्ये मोस्टली फ्री असते पार्किंग, सो त्यामुळे. आणि त्यानंतर तिथून आम्ही रघुवंशीमध्ये गेलो. तर रघुवंशीमध्ये आम्ही चाट वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आम्ही नेस्टोला आलो. तर नेस्टोच्या तिथे कार्यक्रम चालू होते अशा प्रकारचे, तुम्ही पाहू शकता, डान्स चालू होते मुलांचे. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. आणि घरी काम वाटच पाहत होतं, तर किचन वगैरे मी आवरून ठेवलं होतं, सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं. परंतु वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे होते तर ते विसरून गेले होते मी सुकवायला टाकायचे. आणि माझं वॉशिंग मशीन लावण्याचं असं काही रुटीन ठरलेलं नाही आहे. जेव्हाही खूप सारे म्हणजे 1-2-3 दिवसांनी मी लावते. दोन दिवस खूप होतात, कारण आम्ही आता फॅमिली मोठी झाली आहे, सो 3 ते 4 दिवसांनी आधी लावायचे. परंतु आता मला 2 दिवसालाच लागते मशीन लावायला. तर मी राघवच्या कपड्यांची वेगळी लावते, आमच्या कपड्यांची वेगळी लावते. सो राघव जेव्हाही वॉशिंग मशीन जवळ जाईल मी, तेव्हा तिथेच आसपास म्हणजे फिरकत असतो. त्याला वाटतं की मम्मा वॉशिंग मशीन चालू करून देईन आणि मी पाहत बसेन. तर अशा प्रकारे माझं किचन वगैरे देखील क्लीन झालं होतं. आणि राघव तिथेच होता, त्याला वाटलं होतं मशीन वगैरे लावेल मी, परंतु मी लावली नाही. आणि इथे बॉक्स आहे, तर त्यामध्ये मी जे वस्तू यूज नाही करत त्या काढून ठेवल्या होत्या बाजूला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांचा ड्रेस आयर्न करून ठेवायचा होता दुसऱ्या दिवशीसाठी. तर अशा प्रकारे आयर्निंगचंही काम चालू होतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.